नमस्कार दर्शको, आपण पाहतात आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनी आणि मी निखिल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आता प्रत्येक ठिकाणी कचरा असतो आणि आम्ही तो वारंवार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आज बदलापूर पूर्वेला आपण इथे आहोत आणि हा लाईव्ह करतोय. जो गावदेवीचा मागचा जो परिसर आहे त्या रोडावर सध्या आता आपण आहोत आणि गावदेवीकडून इकडे खरवई साईडला जो जाणारा रस्ता आहे त्या साईडला जर तुम्ही पाहणार तर इथे मध्येच आहे ना एक नाला आहे. आधी इथे नाला होता, त्या नाल्यामध्ये प्रचंड प्रमाणात असा कचरा टाकण्यात आला आणि तो कचरा इतका पसरलेला आहे, इतका तो कचरा जमा झालाय की तो नाला पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे. जर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हा नाला आहे, हा जो पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे. लोक इथं कचरा आणून टाकतात आणि एवढंच नाही तर इथं बाहेर जो रोड आहे तो रोडावर सुद्धा काही सुशिक्षित नागरिक आहेत जे हा इथे असा कचरा आणून टाकतात आणि एवढी त्यांच्यामध्ये हिंमत आहे की तो कचरा इथं जाळला सुद्धा जातो. जर तुम्ही पाहणार तर हे बघा, इतक्या मोठ्या प्रमाणात इथे दुर्गंधी पसरते. हे सगळं असा कचरा इथे टाकला जातोय आणि सर्वात मोठं आश्चर्य, याच्यातलं सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे इथे बदलापूर पालिकेने खूप मोठा असा बॅनर लावलाय, एक ठळक अक्षरामध्ये असा बॅनर लावलाय की कुळगाव बदलापूर नगर परिषद कृपया इथे कचरा टाकू नये, वेस्टेज चिकन घाण बांधकाम राबीट गोणी टाकल्यास बेकायदेशीर कारवाई करून दंड आकारला जाईल. पण इथे कुठल्याही प्रकारे मला तरी नाही वाटत की इथे कुठे दंड आकारला जातो, कारण इथले जे कोणी हे कचरा करणारे आहेत लोक, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे पालिका दंड आकारत नाही. आणि दंड आता कसा आकारणार मला ते सांगा, कारण इथे कुठेही सीसीटीव्ही नाहीये. आता पालिकेचे जे कर्मचारी आहेत, जे अधिकारी आहेत, ते का 24 तास इथे बसू नाही शकत की इथे कोण बाबा कचरा टाकतं, की ते इथे थांबलेत बसलेत कुठेतरी, की ते जे कोणी कचरा टाकत असेल त्यांना आम्ही बघू आणि त्यांच्यावरती कारवाई करू, असं तर कोणी करू शकत नाही. त्यासाठी पाहिजे सीसीटीव्ही कॅमेरे. तर इथे जर तुम्ही पाहणार तर सीसीटीव्ही कॅमेरे कुठल्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीयेत. तर आता पालिकेने तरी सांगावं की या जे नागरिक कचरा टाकतात त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल कसे करणार, म्हणजे जे काही दंड आहे तो दंड तुम्ही त्यांना कसा लावणार, त्यांच्याकडून कसा दंड वसूल करणार. जर तुम्हाला कळणारच नाही कचरा टाकलाय कोणी, तर तुम्ही दंड तरी कोणाकडून वसूल करणार. आता बघा, हा रस्ता इतका सुंदर इथे रस्ता आहे आणि त्याच्या बाजूलाच असा लागून हा असा कचरा पडलेला आहे. आता थोडा कमी प्रमाणात आहे, पण हा कचरा खूप मोठ्या प्रमाणात इथे पडलेला असतो. तो आता कचरा जाळण्यात आलाय त्यामुळे जरा आपल्याला कमी दिसतो. आणि थोडस जर आपण बघितलं, इथे नाला होता आधी, पण त्या नाल्यामध्ये इतका कचरा टाकलाय की तो नाला इतका घाण तुंबलेला आहे आणि त्यामुळे त्याचं पाणी वगैरे सगळं बंद झालंय आता. आणि हाच नाला जर तुम्ही पाहणार, हा रोडाच्या साईडने, या साईडला हा नाला किती सुंदर आहे बघा. हा नाला पूर्ण बंद करून टाकलाय अक्षरशः नाला. हे बघा, इथे दारूच्या बाटल्या पडल्यात, दारूच्या बाटल्या लोक इथे आणून कचरा टाकतात. हे बघा, नाला पूर्ण बंद आहे. आता नाला आहे की काय ते समजत नाही, गटार आहे, नाला आहे की आहेच नाही की काय. बदलापूर पालिकेचं ह्या गोष्टींवर लक्ष पाहिजे, कारण इथे जे आजूबाजूला गृहसंकुल आहेत, आता इथे जे राहणारे लोक आहेत त्यांना किती त्रास होत असेल या गोष्टीचा. अक्षरशः घाण असा वास इथे पूर्ण ह्या परिसरात असा घाण वास पसरतो. इथले जे राहणारे नागरिक आहेत त्यांना किती घाणेरड्या वासाला सामोरं जावं लागतं. किती रोगराई पसरू शकते इथे, पसरू शकते का इथे रोगराई पसरलीच आहे. एवढी जर घाण असेल तर किती इथे डास निर्माण होतील, किती लोकांच्या जीवाशी खेळ आहे. आता इथे जे राहणारे लोक यांना किती प्रमाणाचा त्रास असेल, कारण किती घाणेरडा वास इथे पसरतोय. आणि बदलापूर पालिका बोलते की जे कोणी इथे घाण करणार त्यांच्यावर आम्ही दंड टाकणार. पण दंड आता कसा लावतील, काय टेक्नॉलॉजी युज करतील दंड आकारण्यासाठी, ते बदलापूर पालिकेलाच माहित. कारण इथे कुठेही तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरे दिसणार नाही की जेणेकरून नागरिकांवर लक्ष ठेवलं जाईल की जे कोणी घाण करतायत ते दिसतील त्याच्यात आणि त्यांना अटक केलं जाईल, त्यांना दंड आकारला जाईल. असं काही होऊच शकत नाही, कारण कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीयेत. त्यामुळे दंड तर कधी वसूल होणार नाही. आणि जोपर्यंत दंड वसूल होत नाही, जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत
नागरिक काय सुधारणार नाही. त्यामुळे बदलापूर पालिकेने यावरती काहीतरी ऍक्शन घ्यावी, हीच आमच्या वृत्तवाहिनीतर्फे पालिकेला एक विनंती असेल की काहीतरी यावर ऍक्शन घ्या आणि नागरिकांना दंडाची शिक्षा करा, कारण शिक्षा झाल्यानंतरच इथे सुधारणा होईल आणि लवकरात लवकर ही जी घाण इथे पसरलेली ती सर्व स्वच्छ करा. आणि तुमच्याही परिसरामध्ये कुठे असा कचरा असेल, अशी जे नागरिक असा कचरा करत असतील, जिकडे असा बोर्ड लावून पण काही सुशिक्षित नागरिक असा कचरा करत असतील, तर आम्हाला कमेंटच्या द्वारे नक्की कळवा. आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.